संसदेचं पावसाळी अधिवेशन हे आजपासून सुरू होणार आहे। संसदेच्या या पावसाळी अधिवेशनामध्ये पहलगामचा मुद्दा गाजणार आहे। काँग्रेसनं लोकसभा आणि राज्यसभेमध्ये स्थगन प्रस्तावाची नोटीस सुद्धा दिली आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सरकारनं निवेदन द्यावं, लोकसभेमध्ये चर्चा व्हावी अशी मागणी काँग्रेसनं केलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होतंय आणि या अधिवेशनामध्ये पहलगामचा मुद्दा गाजणार आहे, कारण पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर नंतरचं हे पहिलं अधिवेशन आहे आणि त्यामुळे यामध्ये विरोधक आक्रमक पवित्र्यामध्ये असतील, सरकारची कोंडी करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असेल। यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। अधिवेशनामध्ये कोणकोणते मुद्दे गाजणार आहेत पाहूयात। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा गाजणार आहे। ऑपरेशन सिंदूरची सखोल माहिती विरोधक मागणार आहेत। ट्रम्प यांच्या मध्यस्थीच्या दाव्यासंदर्भात जाब विचारला जाईल। अहमदाबाद विमान दुर्घटना कारवाईची मागणी सुद्धा केली जाणार आहे। बिहार मतदार यादीच्या SIRचा मुद्दा सुद्धा गाजेल। हिंदी भाषेबाबतचा मुद्दा सुद्धा उपस्थित केला जाणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोरा। उर्वशी, आज अधिवेशन सुरू होणार आहे। एकीकडे विरोधकांनी पूर्णपणे तयारी केलेली आहे सरकारला कोंडीत पकडण्यासाठी, तर सरकार सुद्धा विरोधकांचे मुद्दे खोडून काढण्यासाठी तयारीमध्ये आहे। काय अपडेट्स आहेत? सध्या आपण बघतोय लोकसभा आणि राज्यसभा सभेत स्थगन प्रस्ताव दाखल झाला आहे आणि लोकसभेत काँग्रेस खासदार मणिकम टागोर आणि त्याचबरोबर जे काँग्रेसचे खासदार आहेत रणदीप सुरजेवाला आणि रेणुका चौधरी या दोघांनी स्थगन प्रस्ताव दिला आहे। सध्या आपण बघितलं तर त्यांचं हे मत आहे की सगळं कामकाज जे आहे ते बाजूला ठेवून पहलगाम हल्ल्यावर सरकारने निवेदन द्यावं अशी त्यांची मागणी आहे आणि त्यांनी हेही सांगितलंय की या मुद्द्यावर लोकसभेत चर्चा करण्याची मागणी त्यांनी केली आहे। तर तसंच आपण बघतो की आज ज्या प्रकाराने हे पावसाळी अधिवेशन सुरू होतोय, महत्त्वाचं म्हणजे ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम अटॅक नंतरचा हा पहिला पावसाळी अधिवेशन आहे। तर त्याच संदर्भात आज पहिल्याच दिवशी आपण बघतोय की आक्रमक भूमिकेमध्ये काँग्रेस दिसून येतेय। इंडिया आघाडीची जेव्हा बैठक झाली तेव्हाही काही मुद्दे जे आहे उपस्थित करण्यात आले की कशा प्रकाराने एक रणनीती काय असणार आहे अपोजिशनची, विरोधकांची सरकारला घेरण्यासाठी। आणि याच संदर्भात आपण आज बघतो तर लोकसभा आणि राज्यसभेत स्थगन प्रस्ताव जो आहे तो दाखल झाला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दहशतवाद हल्ला जे पहलगाम हल्ला झाला आहे त्या घटनेची माहिती सभागृहाला स्वतः द्यावी यावर विरोधक आक्रमक आहेत। आणि काँग्रेसची ही मागणी पूर्ण होते का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद उर्वशी दिलेल्या माहितीसाठी।